नळ पाणी सांडपाण्याची व्यवस्था, गल्लोगल्लीला शोषखड्डे करावे, लाईटीचं नियोजन करावं, लाईट नसते रात्रात. विरोधक असलो जरी पण प्रेम आहे लक्षात ठेवा. स्वच्छता महत्वाची आहे. ग्रामीण भागामध्ये कसं असतं, स्वच्छता महत्वाची पाहिजे. लेकरांना त्रास होऊ नये. गावात कुत्रे भरपूर असतात. लेकरं शाळेला चालले तर ते लेकरांना कुत्रे फाडतात. त्याची व्यवस्था करावी, कचऱ्याची व्यवस्था करावी, नळ पाणी सांडपाण्याची व्यवस्था, गल्लोगल्लीला शोषखड्डे करावे. महिलांच्या अपेक्षा कशा असतात, स्वच्छता महत्वाची आहे. महिलांना कसं स्वच्छ राहावं वाटतंय. एका खासदाराकडून सगळ्या अपेक्षा असाव्या. आणि परत मुलींना शाळेत जाण्यासाठी गावातून बस पाहिजे. पाठीवर लांबवरती जावं लागतं. मुलींचं कसं असतंय, मुलीला गाडीवर इकडं तिकडं जाता येत नाही खेड्यामधून, त्याच्यामुळं बस राहाव्या. गावातून बस राहिल्या तर मुली कॉलेजला जाऊ शकतात शिकायला, नोकऱ्या असतात, कोणी बिझनेस करतंय. मग महिलांसाठी आमच्या अपेक्षा आहेत खासदाराकडून. महिलांना नोकऱ्या द्याव्या. महिलांना पण घरोघरची एक का होईना पण महिला नोकरी असावीच, तर घर सुधारतंय. प्रत्येक वेळेला पुरुषांकडे हात पसरायला महिलांना नको वाटतंय. लहान लेकरं घरात असते, त्यांचे शिक्षण असते, त्याच्यासाठी आमच्या अपेक्षा आहेत की महिलांना नोकरी असावीच. सून असू किंवा लेक असू, पण घरागणीशी एक तरी पाहिजेच नोकरदार. तेच अपेक्षा आहे. खासदाराकडून एकच अपेक्षा आहे की पास मोफत करावा आम्हाला, आणि मुलींना जशा सवलती आहेत तशा आम्हाला पण द्याव्या, आणि मराठा आरक्षणावर विचार करावा. दुधाचे भाव वाढवावे. हा, खेड्यात का गरिबी सध्या सोयाबीनीला भाव द्यावा, रस्ते नाहीत, लाईटीचं नियोजन करावं, लाईट नसते रात्रात, नसते. थोडा पाऊस पडला की रातभर लाईट जाते. काय करायचं आम्ही? पाऊस येते तासभर लाईट जाते रातभर. काय आणि त्या वीज प्रक्रिया वाल्याला बोलायला की म्हणते वरून घोटाळा खालून घोटाळा असं सांगते. कारण करताव ना, खासदाराला नाही करत. ते आमचा फोनच उचलीत नाही. फी मागितली की ब्लॉकला नंबर टाकते. खासदार साहेबांनी कागळेकडे लक्ष ठेवावं. कारण का तर बाय चान्स तिसऱ्यांदा लागलाय. आलं का लक्षात? किती प्रेम दिलंय लोकांनी, तर तसं प्रेम मिळावं ओमदादाचं. मी विरोधक असलो जरी पण प्रेम आहे लक्षात ठेवा. आलं का लक्षात? काय अपेक्षा मग त्यांच्याकडून? रस्ता दुरुस्त झाला पाहिजे, शेत रस्ता डांबरीकरण झालं पाहिजे, ही अपेक्षा आहे. शेताला भाव, मालाला भाव मिळाला पाहिजे सोयाबीनला, तर नजर असावी ओमदादाची, ही अपेक्षा. तसं होत नाही का पहिलं? पहिलं तसं झालं नाही का? भाव मिळत नाही का? कुठला भावच नाही की 4,000 4,500 भाव. तर ह्याच्यात तर शेतकरी गावात गेलाय भाव नसल्यामुळं. काय करायला पाहिजे खासदारांनी? त्यांनी लक्ष दिलं पाहिजे, भाव दिला पाहिजे. ते आपला हात पोचू शकतात का तिथवर, तर त्यांनी नजर फेकायची. आलं का लक्षात? काय काय करावं त्यांनी? भाव वाढवून मिळावं, दुसरं काय. आणि गावात लक्ष राहावं असं होतं, नजर असावी त्यांची. लक्ष म्हणजे काय? काय कमी जास्त आहे ती त्यांनी पाहणी केली पाहिजे की. आलं का लक्षात? म्हणजे माणसाच्या काय अपेक्षा त्या काय कळती. काय अपेक्षा तुमच्या शेतकरी म्हणून? शेतकरी म्हणून दुसरं काय नाही आमचं. खत बियाण्याचा भाव उतरावं, मालाला भाव मिळावा, जराशी शेतकरी लेवलवर चालू शकते. लाईट पाणी? लाईट काय सांगितलीच म्हणून आता तुम्ही सांगा. लाईट संध्याकाळची लाईट वेळेवर मिळावी. माझी एक अशी अपेक्षा आहे खासदार साहेबांकडून की आम्हाला शेतकरी लोकांना जायला येण्यासाठी रस्ता पाहिजे. शिवरस्ता जे आहे ते एकदम खराब, म्हणजे निकृष्ट दर्जाचा आहे, आणि रस्ताच नाही मेन गोष्ट. आता पेरायला जाताना सुद्धा आमची इतकी म्हणजे त्रास झाला आम्हाला जायला. ट्रॅक्टर फसले आणि बैलगाड्या फसल्या, तर दुसरे ट्रॅक्टर लावून आम्ही काढले. ते इतकं म्हणजे रस्त्याचा त्रास आहे मला. दुसरी गोष्ट, खताची तर भाव आले ते कमी झाले पाहिजे, आणि लाईट जी आहे ती आम्हाला दिवसा मिळाली पाहिजे साहेब. आता सध्या लाईटीचा नाही प्रश्न, पण आता दिवाळीनंतर जे आता आम्ही पेरणी करणार आहोत, हरभरा म्हणा ज्वारी म्हणा, त्याला आम्हाला दिवसा लाईट मिळाली पाहिजे. कारण संध्याकाळी एकतर ते खाली साप वगैरे काय जे म्हणजे असतात त्यांची म्हणजे आम्हाला भीती आहे, कधी म्हणजे अपघात होण्याची शक्यता आहे त्याच्यावर पाय पडून वगैरे, तर दिवसाला लाईट मिळाली पाहिजे. गावात पण लाईट म्हणजे पाहिजेच, गावात तर पाहिजे. ते सारखं जे लोड शेडिंग मध्ये असते ते म्हणजे लोड शेडिंग कमी होऊन आम्हाला म्हणजे कंटिन्यू लाईट भेटली पाहिजे. बरी 1 तास कमी ते आपण कंटिन्यू दिली पाहिजे आम्हाला.
दुसरी गोष्ट म्हणजे असं म्हणजे जे शेतामध्ये जाण्या येण्यासाठी रस्ता पाहिजे, लाईट व्यवस्थित पाहिजे, खास करून दिवसा पाहिजे फक्त. म्हणजे संध्याकाळचं म्हणजे त्रास होतो ना, अडचणीला म्हणजे हे करावं लागतं, नागायची म्हणजे भीती असते आम्हाला. त्यामुळे दिवसा लाईट पाहिजे, खताचे भाव वाढलेले कमी झाले पाहिजे आणि शेत रस्ते चांगले असायला पाहिजे. बस एवढीच अपेक्षा काय आज. मालाला भाव तर पाहिजेच की. आज जवळजवळ खताचे भाव दुपटीने वाढलेत आणि मालाला भाव म्हणजे त्याच्यापेक्षा कमी झालेत. आज 7-8 हजाराचं सोयाबीन 4 हजारावर येऊन पोहोचले आणि खताचे भाव मात्र 1000-1200चं पोत आज 1700 रुपयाला झाले साहेब. माझ्याकडे पावते आहे, सगळ्याला माहित नाही, खोटं बोलायची काय गरज. मालाला भाव पण चांगला मिळाला पाहिजे व्यवस्थित. जो म्हणजे ज्या प्रकारे खर्च होतो शेतामध्ये त्या प्रकारे उत्पन्न निघत नाही, कारण म्हणजे मालाला भाव नसल्यामुळे उत्पन्न तेवढं मिळत नाही. ओम दादा तर माझे बंधूच असलेले आहेत, माझ्या जवळचे नातेवाईक आहेत ते, पण त्याच्यातून पण मला काय अशी कुठलीच इच्छा माझी म्हणजे पूर्ण नाही. माझं एक मतिमंद मुलगा आहे, त्यासाठी मला काय थोडं मिळायची अपेक्षा आहे. आमचे असं जास्तच हाल आहेत. शेतीला काय करायचं म्हणलं तरी पण आम्हाला नाही, रोजगार नाही जास्ती, तेवढा आम्हाला पुरत नाही. पुन्हा विमा बी आला नाही मला, 2022चा पण विमा आला नाही. 3 वर्ष झालं मी विमा भरते, मला कसलाच विमा येत नाही. मग मी काय तुमची अपेक्षा आहे? महिला म्हणून तुमच्या काय अपेक्षा आहे? महिला म्हणून आम्हाला महिलाला काय सुविधा मिळाव्या, काय देण्यात यावं, पगार पाणी असं काय म्हणजे कुठलीही अडचणीत महिला बंद कमी कराव्या जरा थोड्या. काय केलं पाहिजे? पुन्हा जास्त भाव कमी करावं, खाता बियाला काय थोडी मदत करावी. विमा आलेला नाही काय नाही, मग कशा शेती भीती पेरायची, फवारणीच्या औषधात काय थोडी मदत मिळावी. अशी गाईचं दूध दुभत्याची व्यवसाय करायला त्याच्यात थोडी मदत मिळावी आम्हाला. मग त्याच्यावर बाई काय व्यवसाय करते, एखादी गाईची मदत मिळाली तर गाईला बी चारा पाणी खाऊ घालून बाई काय व्यवसाय करीत असते. अशी व्यवसायाला मदत मिळावी, दुसरं काही नाही माझी अपेक्षा. आतापर्यंत मिळालं नाही का? काहीच नाही मिळालेलं, काहीच नाही. सध्या मला मी भरलेला स्वतः रोजगार करून भरलेला मला विमा सुद्धा नाही. विमा कंपनीला जाऊन चौकशी केली तर तुम्हाला त्यावेळेस मिळालाय म्हणते की कुठं नाव नाही काय नाही, सगळे मिळालं पण मला काहीच विमा मिळालेला नाही. मग आम्ही तक्रार मांडायची, कुठं ऑफिसला जाऊन मांडलं तर आमचं कोणी ऐकून बी घेत नाही. खासदाराला तर बोलायचं, आता खासदाराच्या कानावर घालायचं, खासदाराने आमचं ऐकून घ्यावं, विचार करून आमचा थोडाफार विचार करावा त्यांनी. मुळात नवीन खासदार जे असतात त्यांचं काम काय रस्ते नाल्या किंवा सभागृह बांधणं हे मुळात नसतंच. देशात जे संसदेत जे कायदे होतात त्या कायद्यामध्ये अभ्यासपूर्ण विवेचन करणं, त्या अनुषंगानं लोकांचे जनहिताची जी भावना आहे त्या कायद्यामधून योग्य हे होतात का, म्हणजे योग्य दिसतात का, किंवा राज्यघटनेचा आदर ठेवून कायदे होतात का. मागील 5 वर्षाच्या काळामध्ये असं लक्षात आलं आहे की संसदेमध्ये खासदारांची निलंबनं करून सरकारला पाहिजे तसे कायदे सरकारने करून घेतलेले आहेत. जे कायदे बरेचसे सर्वोच्च न्यायालयामध्ये चॅलेंज झाले गेले, ती परिस्थिती परत उद्भवू नये आणि खासदारांनी योग्य पद्धतीनं विकासाची कामं करत असतानाच कायदा जो आहे तो कायदा योग्य पद्धतीने आणि राज्यघटनेच्या अनुषंगानं तो योग्य आहे किंवा नाही तो पाहणे आणि त्यावर अभ्यासपूर्ण विवेचन संसदेमध्ये मांडणे हे खासदाराचं मूलभूत कर्तव्य आहे. वस्तुतः लोकांचाही असा बऱ्याचशा समज आहे की खासदारांनी नाल्या, गटारं, रस्ते किंवा विकासाची कामं करणे, परंतु असं नसून खासदाराचं पहिलं काम हे जे देशात कायदे निर्माण होते आहेत ते कायदे कोणावर अन्याय न करणारे आणि जनताभिमुख असले पाहिजे आणि ते राज्यघटनेला धरून असले पाहिजे हे पाहणं हे पहिलं काम खासदाराचं आहे. त्याच्यामुळे खासदारांनी इतर कुठल्या गोष्टीला प्राधान्य देण्यापेक्षा जे कायदे संसदेमध्ये होतात किंवा जी बिलं मांडली जातात संसदेमध्ये ते बिलं योग्य आहेत का, ते कायद्याच्या कार्यकक्षेत बसलेले आहेत का, त्या वैयक्तिक कोणाच्या हितासाठी किंवा कोणाच्या विशिष्ट भागासाठी तर केली जात नाही आहेत ना, याची पुरेपूर दक्षता घेणं हे खासदाराचं मुळात काम आहे. त्याच्यामुळं खासदारांनी त्यांच्यासमोर आलेल्या प्रत्येक बिलाचा अभ्यास करणं हे पहिलं खासदाराचं काम आहे आणि त्याच्यानंतर तो केलेला अभ्यास सभागृहासमोर नोंदवणं ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. म्हणून मला असं वाटतं की खासदारांनी विकासाच्या कामाकडे लक्ष देत असतानाच किंवा संपर्क ठेवत असतानाच
संसदेमध्ये त्याची जी कामगिरी आहे, त्याची उपस्थिती आहे आणि नवीन येणाऱ्या कायद्यावर त्यांचा अभ्यासपूर्ण विवेचन आहे, या सर्व गोष्टी लोक पाहत असतात. जरी सर्वसामान्य लोकांचा थोडासा दृष्टिकोन विकासाच्या बाबतीत असला तरी मुळात खासदाराचं काम हे संसदेमध्ये योग्य प्रश्न विचारणं, त्या भागातल्या अडीअडचणी केंद्र शासनाच्या निदर्शनास आणून देणं आणि त्या अडीअडचणी दूर करण्यासाठी आवश्यक ज्या गोष्टी करणं आवश्यक आहे ते खासदाराने करून घेणं, त्याचा पाठपुरावा करणं हे काम आहे. त्याच्यामुळं माझं असं म्हणणं आहे की लोकांनीही थोडं लक्षात घेण्याची गरज आहे की खासदारांची काय काम आहेत. निव्वळ विकास, नाले, रस्त्या हे खासदाराचं काम नसून संसदेमध्ये होणारे कायद्याचं कडेकोट निरीक्षण नोंदवणं आणि त्याबद्दल आपलं स्वतःचं विवेचन करणं, ते राज्यघटनेच्या अनुषंगानं राहणं महत्त्वाचं आहे. त्याबद्दल सगळ्यात महत्त्वाची भूमिका लोकप्रतिनिधी म्हणून खासदार करत असतात. त्यामुळं माझं असं म्हणणं आहे की खासदारांनी इतर सर्व गोष्टींवर लक्ष देण्याच्या पहिले देण्याच्या अगोदरच त्यांनी संसदेमध्ये होणारे जे कायदे आहेत ते कायदे घटनेला धरून आहेत किंवा लोकाभिमुख आहेत हे पाहणं खासदाराचं पहिलं कर्तव्य आहे असं माझं मत आहे. तर एक वकील म्हणून खासदाराकडून थोडक्यात मला अपेक्षा काय आहे तुमच्या? माझी वकील म्हणून खासदारकडून अपेक्षा एकच आहे, मी एक कायद्याचा विद्यार्थी आहे. त्याच्यामुळं जे कायदे संसदेमध्ये होत असतात ते कायदे हे कुणावरही अन्याय करणारे नसून येत किंवा व्यक्तिविशेषाला फायदा पोहोचवणारे नसून येत. आता थोडक्यात पाहिलं तर नीटच्या अनुषंगानं आत्ताच जे परीक्षेमध्ये गैरव्यवहार झाला तर ते जे अध्यक्ष वगैरे नेमणुकीचा विषय असतो, ह्या अध्यक्षांच्या नेमणुका ह्या योग्य पद्धतीने होतात का नाही, जे घटनात्मक पद आहेत त्या घटनात्मक पदावरील व्यक्ती कायद्याचा सन्मान राखून त्यांची जबाबदारी पार पाडतात किंवा नाही, याबद्दलही लक्ष ठेवणं एक कायद्याचा विद्यार्थी म्हणून खासदाराकडून माझी अपेक्षा आहे. भले त्यांचा एकाचा आवाज असेल, परंतु आजच्या काळामध्ये, मीडियाच्या काळामध्ये त्याचा वणवा पेटायला फार वेळ लागत नाही. फक्त तुमच्या भूमिकेमध्ये ती ताकद असली पाहिजे आणि तो खरेपणा असला पाहिजे, तरच हे होऊ शकते. त्याच्यामुळे खासदारांनी माझे एकट्याने बोलण्यानं काय होतंय असं न करता योग्य विषयाला वाचा फोडणं हे देखील खासदाराचं आद्य कर्तव्य आहे असं माझं मत आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.